प्रत्येकाला आवड असते की आपण वर्षातून 1-2दा निसर्गरम्य ठिकाणी जावं, कुठेतरी समुद्रकिनारा असावा, 2-3 दिवस चांगले सुखाचे घालावे आणि असं मस्तपैकी गणपती बाप्पाचे दर्शन मित्रांनो 11 मोदक आहे त्याच्यामध्ये प्रसाद म्हणून. हा नारळ आणि एक नारळ आहे, फूल आहे, अगरबत्ती, अजून दुसरं काय नाही एवढं हे जे टोपलं आहे हे परत द्यायचं ना? परत द्यायचं. म्हणजे दुकानदाराकडे हे परत दिलं जायचं बरं का. तर तुम्ही असं समजू नका की 100 रुपयामध्ये सगळंच आहे. म्हणजे 100 रुपयामध्ये हे मोदकचं जे प्रसाद आहे आणि एक नारळ, अगरबत्ती, फूल एवढंच आहे. तर मग काय म्हणता मग गणपतीपुळे कसं वाटलं? एक नंबर एक नंबर आहे. इथं कोणत्या दिवसात यायला पाहिजे गणपतीपुळ्याला खरं तर एन्जॉय करायचं म्हणलं तर? जुलै महिन्यामध्ये फक्त बीच तेवढी बंद राहते ना? बीच बंद राहते. मित्रांनो बीच जर सोडलं ना तुम्ही तर हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला हिरवागार निसर्ग बघायला मिळणार आहे. आता एवढी मंडळी बघा त्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकलं जुलै महिन्यामध्ये या म्हणतात ते काय या म्हणतात त्यांना कोल्हापूर जवळ आहे ते सतत येणारे लोक आहे नाही का. तर चला रामकृष्ण हरी मित्रांनो, चांगलं वाटलं तुम्हाला भेटू पुढच्या वेळेस. ठीक आहे. आपल्या चॅनलला नक्की बघा. आपल्या चॅनलचं नाव आहे माधव कारभारी व्लॉग. ओके. यूट्यूबवरती जावा, फेसबुकवरती जावा आणि एन्जॉय करा. ओके. धन्यवाद. भैया नारळ पाणी कितीला असतं? 80 रुपये 100 रुपये. म्हणजे 2 टाईपचे नारळ आहे, 80चा एक आणि 100चा एक. म्हणजे क्वालिटी बघून आहे, बारीक मोठा असेल त्या हिशोबानं 80 रुपये 100 रुपये. आयला मला तर वाटत होतं कोकणामध्ये नारळ लय स्वस्त आहेत वाटत होतं. तुम्हाला रिअल सांगतो कारण इथं नारळाची झाडं आमाप आहेत मर्यादेच्या बाहेर. कोकण म्हणलं की नारळच नारळ. पण इथं विषय कसा झाला माहिती आहे का, आता इथं तर 80 रुपये आणि 100 रुपयाला दिसल्यामुळे मला जरा डाऊट आला. म्हणलं जरा कॉस्टली आहे, अवघड आहे विषय. चला मंडळी, तुम्हाला एक अनोखी गोष्ट दाखवतो मी इथं. आपल्या गावखेड्यामध्ये तेवढी सुविधा नसते समजा, पण इथं सुविधा बरीच आहे, तुम्हाला दाखवतो. आता हे जे तुम्हाला लोखंडी जाळी दिसते का, हे जे बनवलंय हे काय माहिती आहे का, ही तोप वगैरे काय नाही. हे फक्त आहे आपले प्लास्टिकचे जे बॉटल्या असतात का नाही पाणी पिऊन टाकलेल्या, या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो बरं का. इतर न टाकण्यापेक्षा तुम्हाला जवळून दाखवतो मी. हे बघा इकडे एक आहे, त्या साईडला आहे का पलीकड, असे 2-3 ठिकाणी म्हणजे जागोजागी यांनी हे जाळ्या बनवले. तुम्हाला मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात तुम्ही जर बघितलं, या इथून बाटली टाकायची आणि ही बाटली कुठे येणार, इकडं आतमध्ये. बाटल्या दिसल्या का तुम्हाला? तर ही अशी मस्त सुविधा केलेली आहे बरं का या लोकांनी बीचवरती. कारण प्रत्येकाला तहान लागते, पाण्याची बॉटल पिणार, ड्रिंकिंग करणार सगळं, आणि हे कुठेही फेकून देणार. त्यामुळे हे अशा गोष्टी चांगल्या केल्यात यांनी बरं का. नंबर 1 कचरा कुंडीच्या जागोजागी कुंड्या येतात, सगळ्या गोष्टी. मला वाटते थार गाडी चालवायची लयच आवड दिसते या पिल्लीला. वरती नाव पोलीस लिहिलेलं आहे. मला बघ ते मोठी होणी PSI होणार. बघा आपल्या महाराष्ट्रातली लोक आणि आपल्या भारतातली लोक कधी सुधारणार नाही. तो लाईफ गार्ड एवढा ओरडू सांगतोय की बाबा तुम्ही सगळेजण या दोरीच्या बाहेर या, कारण भरतीचा टाईम आहे. तरी आपले लहान लेकरं बाया घेऊन ते लोक मध्ये गेले आणि फोटो व्हिडिओ काढले. कसं आहे, लाईफ गार्डचं जे इन्स्ट्रक्शन असतं ना ते तुम्ही पाळलं पाहिजे. ते आपल्या सुरक्षेसाठी असते. मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला? किती वेळा झालं दर्शन आपलं? एक 10-15-20 मिनिटात झालं फक्त. हो 10-15 मिनिटात झालं. हो. आज गर्दी नव्हती वा, वा, त्याच्यामुळे लवकर झालं. हां आज सोमवार आहे नाही का, रविवारची जास्त गर्दी असते हो वाटतं. हो. आपलं गाव कोणचं? आमचा आरग अच्छा अच्छा मिरज तालुका जिल्हा अच्छा. सांगली. तुम्ही सतत येता का अधूनमधून? नाही आम्ही येतो म्हणजे 1-1.5 वर्षातून येतो. कसं वाटलं गणपतीपुळे? गणपतीपुळे छान आहे, चांगलं. मंदिर देवस्थान तिथल्या सोयी सुविधा कसं हे वाटल्या? चांगलं भारी आहे ना? भक्तिनिवाद मला तर लय भारी वाटलं. आणि मित्रांनो आता सध्या समुद्र तर खवळ आहे, मध्ये जाऊ देत नाहीत आहे का नाही. हो. मग काय सांगताल तुम्ही इथं नवीन येणाऱ्या लोकांना गणपतीपुळ्याला? आपली स्वतःची काळजी घ्या. हां काळजी, सेफ्टी लय महत्वाची आहे बरं का. Safety महत्वाचं महत्वाची इथं लोक लय निष्काळजी करतात, भयानक म्हणजे भयानक. जादा करून आपली तरुण मुलं हां त्यांच्यासाठीच फासल पाहिजे. इथं जे लाईफ गार्ड आहेत त्या लाईफ गार्डचं त्यांनी ऐकलं पाहिजे. पण हो, बरेच लोक त्यांना लाईफ गार्डचं सहकार्य- ऐकत नाहीत. त्यांना सहकार्य करायला पाहिजे आपण. हां बरं वाटलं तुम्हाला भेटून बरं का. नाही, नाही, ठीक. मी ही कंटिन्यू गणपतीपुळ्याला येत असतो बरं का. 15 वर्ष झालं मी येतो कंटिन्यू. पण यावर्षी ठरवलं की एखादा व्लॉग बनवायचा म्हणून मी बनवते बरं का. हां चला मग भेटू. धन्यवाद, चांगलं वाटलं भेटून. तर मंडळी आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक इथं दर्शनाला येतात आणि मजा पण घ्यायला येतात म्हणजे समुद्राची बरं का. कारण प्रत्येक ठिकाणी समुद्र तर भेटत नाही आपल्याला. आता मुंबई गोवा साईडला समुद्र आहे, इथं तर नाही. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात बाकीच्या ठिकाणी इतर ठिकाणी तर भारी वाटलं. आता बघा हे दादा कोल्हापूर आले तुम्ही? सोलापूरचे आहेत म्हणजे पहिलवान लोक सगळे कोल्हापूर सोलापूर म्हणले की. काय म्हणता मग दादा, काय काय फिरलो तुम्ही गणपतीपुळ्यात? गणपतीपुळ्यामध्ये मंदिर खूप छान आहे. हां तिथलं समुद्र वगैरे बीच स्वच्छ. दर्शन किती वेळा झालं? स्वच्छता वगैरे खूप छान आहे.
दर्शन वगैरे 5 मिनिटात झाले, लगेच दर्शनासाठी टाइम देते तिथे. बीच कसा वाटला इथला? बीच एकदम शांत, स्वच्छ आणि चांगला आहे. बीचवरती सुरक्षा कशी वाटली? सुरक्षा बी छान आहे, मंदिराचे सगळं प्रशस्त आहे. एकदम उत्तम आहे. इथली शिस्त खूप छान आहे. प्रसादासाठी प्रसादाचा टायमिंग माहिती का तुम्हाला? प्रसादाचं टायमिंग माहित नव्हतं. आम्ही आरतीच्या वेळेस आलो होतो अचानक, पण आरतीला आल्यानंतर दर्शन व्यवस्थित झालं, व्यवस्थित आम्हाला बसवलं, त्याच्यानंतर मार्गदर्शन व्यवस्थित केलं आणि प्रसादही उत्तम होता. राहण्याची सोय कशी आहे तुमची? राहण्याची सोय खूप मस्त झाली. म्हणजे प्रायव्हेट हॉटेलमध्ये गेलात का भक्तनिवासमध्ये? प्रायव्हेटमध्ये भक्तनिवासमध्येच गेलो होतो. हां हां, पण भेटलं नाही का? नाही भेटलं, इकडे दुसरीकडे मग प्रायव्हेटमध्ये गेलो. हां, तिथं फुल होतं. अच्छा अच्छा. भक्तनिवासला पण सोपं आहे आणि साधा आहे आणि कमी पैशात आहे बरं का? रिजनेबल रेट हां, आहे. रिजनेबल आहे आणि स्वच्छ आणि सुंदर आहे. स्वच्छता खूप सुंदर आहे आणि मंदिराचं दर्शन तुम्हाला खूप अगदी सांगतो, उत्तम 5 स्टार हॉटेल 3 स्टार हॉटेलपेक्षाही चांगला आहे भक्तनिवास. मी तिथं बऱ्याचदा स्टे केलोय मित्रांनो. तुम्हाला हे पण सांगतो मी. आजीला द्या की जरा. आजी कसं वाटलं सांग. आजी तुमचं वय काय? 80 आहे हो. का? गणपतीपुळ्याला कितीदा आले तुम्ही? आता पहिल्यांदाच आले का? कसं वाटलं मग येऊन दर्शन करून? एकदम सुंदर, मंदिर कसं वाटलं? अगदी सुंदर. अगदी सुंदर ना? हो. मग काय काय एन्जॉय केलं इथं येऊन? काय नाही समुद्रात गेलते का? हा? समुद्रात गेलते का? हो, नाही पोवायला येतंय? नाही नाही, पण पोहायला यायला पाहिजे ना आता. हो, शिकवा किंवा आता लेकरांना. समुद्रात यायचं म्हणलं तर पोहायला यायला पाहिजे. हो, बरोबर आहे ना. तर आजी बघा, आपण मजाक मस्ती करत असतो बरं का थोडीफार. बरं वाटलं आजीला भेटून. वय काय बघा त्यांची. पप्पा, तुम्ही आर्मीत होते का? आर्मीत होते पहिलं? मिशा बिशा बघून वाटतं की आर्मीत होते म्हणून. शासकीय नोकर, मेजर टाईप वाटतात जरा. महाराष्ट्र शासन. आता मला सल्यूट मारा वाटलं तुमच्या मिशा बिशा बघून. आताची पोरं काय दाढी मिशा दोन्ही काढतात, आहे का नाही? आणि गॉगल घालून उगा हिंडीत आहेत. रुबा पाहिजे असा सोलापुरी टाईप. मिशा बिशा नाही का तलवारी सारखी आकडे बिकडे. साधे राहिले तर हा, मला ते तुम्हाला बघूनच वाटलं की मेजर बिजर आहेत काय किंवा रिटायरमेंट. मी घाबरलो ना एकदम. हा, बरोबर आहे. चला, बरं वाटलं तुम्हाला भेटून बरं का? लय भारी वाटलं. असं मनमोकळा स्वभावाने बोलणारी माणसं लय कमी आहेत आजकाल. त्याचे कसं झालं मित्रांनो, संसारामध्ये गुंतले लोक असं फिरायला येत नाहीत, काय नाही, आपापल्या कामात व्यस्त. तर बरं वाटलं. असंच येत जाऊ आजी, चांगलं भेटू. तुमच्या सोलापूरला नक्की येणार मी एक वेळेस सिद्धेश्वराच्या मंदिराला दर्शन घ्यायला बरं का? चला, रामकृष्ण हरी. मंडळी, आता जरासं शॉपिंग कसं करायचं काय नाही, शॉपिंगची दुकानं तुम्हाला दाखवतो इथं आल्याच्या नंतर. गणपतीपुळ्यामध्ये बऱ्याच गोष्टी भारी भारी आहेत. आता माझ्या पाठीमागे आहे ना, लाल मातीपासून बनवलेली भांडी आहेत. लाल मातीपासून बरं का, भाजून वगैरे बनवतात ते. मग ते चहाचा कप असेल, पिण्याचं पाण्याचं कप असेल, चहाची केटली असेल किंवा गणपतीची मूर्ती असेल, अशा प्रत्येक गोष्टी ना तुम्हाला लाल मातीपासून बनवलेल्या मिळणार. तुम्हाला जर गणपतीपुळ्यामध्ये शॉपिंग करायचं असेल, घरला जर काही न्यायचं असेल, तर तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा गड्या. एक नंबर आहे. हॉटेल पण आहे इथं आणि हे सगळ्या गोष्टी मिळतात तुम्हाला. चला, दाखवतो. त्या ताईला आपण भेटू, त्यांनाच विचारू की बाबा यांचे रेट काय आहेत काय नाही, वस्तू कशा आहेत काय नाही. चला ताई, नमस्कार. नमस्ते. आपल्या हॉटेलचं नाव काय नेमकं? दुकानचं हॉटेल सम्राट आहे. सम्राट ना? किती वाजता ओपन होतं तुमचं हॉटेल? हे सकाळी 7-7:30 वाजता ओपन होतं. हे कॉम्बिनेशन बरं आहे ना, हॉटेल पण आहे आणि हे दुकान पण आहे. आपल्या इथं काय काय भेटतं आपल्याकडं? आपल्या इथे हे सर्व हे ठेवलेलं आहे. हे सगळं लाल मातीपासून बनवलेलं आहे ना? अच्छा अच्छा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, एक नंबर आहे. आता हे काय आहे नेमकं काकू? ही पिगी बँक आहे. म्हणजे काय उपयोग असतो याचा? याचा फायदा काय नेमकं? त्याचा फायदा काय, आपले पैसे आपण बचत करू शकतो. अच्छा अच्छा, म्हणजे एक प्रकारची बँक आहे ही. हां, एक प्रकारची बँक. तर मित्रांनो हे बघा, ही वरून इथून पैसे टाकायचे. मस्त बनवले बघा. किती आहे हे? 350 रुपये आकडा आहे. म्हणजे ती प्राईस आहे का हो, प्राइस वरती लिहिलेलं? पण फिक्स प्राइस नाही त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा. अच्छा, म्हणजे कमी जास्त होतं ना त्याच्यामध्ये. अजून हे बघा मित्रांनो, ही आपली गणपती बाप्पाची मस्त एक मूर्ती बनवलेली आहे. ते मंदिरमध्ये गणपती असं हां, म्हणजे मंदिर टाईप बनवलेलं आहे असं, आहे का नाही? ते कितीला आहे? 280ला आहे का? हो, 280. आणि परत हे तुळशीचं आहे ना? तुळशीचं हे पण 280 ला लावू शकता. त्याच्यामध्ये तुळस लावू सुद्धा शकता तुम्ही. अच्छा अच्छा. हे बघा, परत एक गणपती बाप्पाची. मॅजिक दिवा आहे. हा गणपती बघा तुम्ही मित्रांनो, विणा असतो ना, विण्यावरती बसवलेला गणपती आहे. माझ्या मते 220 रुपयाला काहीतरी दिसतोय. सगळ्याच्या सगळं लाकडी माती, आपलं लाल मातीपासून बनवलेलं आहे बरं का. अजून बऱ्याच गोष्टी येतात. काकू हे कशासाठी आहे? हे दुपारत आहे. हे 180ची. अच्छा अच्छा. आणि हे काय? हा पण मॅजिक लॅम्प आहे. अच्छा अच्छा. आणि हे आपलं अगरबत्ती लावायला? अगरबत्ती स्टँड आहे. हे काय बारकसं? त्याच्यामध्ये पाणी भरून वाजवायचं, म्हणजे पक्ष्यांचा, चिमण्यांचा असा वेगळा आवाज येतो. अच्छा अच्छा. म्हणजे याच्यामध्ये पाणी भरायचं पाणी इथून? भरून वाजवलं तरच ते आवाज येतो. अच्छा, पाणी पण दिसतंय मध्ये. नॉर्मल आवाज येतो. शिट्टी वाजते का? शिट्टी वाजते. चिमणीच्या प्रकारची? अच्छा अच्छा. तर मित्रांनो, चहाची केटली बघा तुम्ही, लाल मातीपासून बनवलेली चहाची केटली आहे. 320 रुपये काहीतरी प्राईस दिसते. याच्यावरती झाकण आहे.
हे बघा असं. पुन्हा मोठी एक केटली इथं, लहान मोठी अशा केटली आहे. आणि मला तवा पण दिसला इथे, हे भाकरी बनवण्यासाठी हो, भाकरी चपाती. मातीपासून बनवलेला तवा आहे मित्रांनो. चपाती भाकर बनवू शकता तुम्ही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत यांच्या दुकानामध्ये. हे बघा तुम्हाला परत दाखवतो. हे आपले हे असं एक बनवलेलं आहे. हे बघा गणपती बाप्पा, याला काय म्हणतात काकू? तिला हँगिंग पान गणेश बोलतात. अच्छा अच्छा, बरेच आहे ते बघा, अलग अलग डिझाईनमध्ये येतं. आणि तुम्हाला लांबून स्टॉल दाखवतो मी. स्टॉल बघा किती भारी आहे. हॉटेल पण आहे आणि ते हे सगळ्या गोष्टी मिळायचं पण आहे. की बाबा हे जे दादा आहेत ना, दर्शन करून बाहेर आले, थोडंसं प्रॉब्लेम आहे त्यांचा, तुम्हाला दिसतच असेल. आता मी काय सांगू शकत नाही शब्दामध्ये. तर मला एक गोष्ट कळली नाही, हे दादा आतून चलत आले, यांची गाडी पण दिसली नाही मला इथं बाहेर, आणि ते बाहेरून चलत आलेत, मी असं ऐकलो बरं का. तर चला त्यांनाच विचारू, ते नेमकं त्यांना माहिती नाही इथं सुविधा आहे म्हणून. कसं आहे, काय गोष्टी आहेत, चला सगळं जाणून घेऊ आपण गड्या. दादा नमस्कार. नमस्कार. कोणचं गाव आपलं? परभणी. परभणीचे प्रॉपर का? हो, प्रॉपर. इथं पहिल्यांदा आलात का बरंच झालंय? इथं पहिल्यांदाच आलो. पहिल्यांदाच आले ना? अच्छा, दोघं जण आले आहे का? नाही, आम्ही 5-6 जण आहेत. मित्रमंडळ आली का? दर्शन झालं? हो, दर्शन झालं. कसं वाटलं दर्शन करून? छान वाटलं, मस्त एकदम. मला एक सांगा, तुम्ही 5-6 जण मित्र आलेत, गाडी आणली ना तुम्ही वैयक्तिक तुमची? गाडी आणली. मग तुम्ही आता ते आपलं जे मुख्य द्वार आहे ना बाहेर, जिथं पार्किंगला होतो आपण, तिथून मग आतमध्ये चलत आले का? हो, चलत आलो. म्हणजे तुम्हाला माहिती नव्हती का इथं गाडी घेऊन येऊ शकता? नाही, काय माहिती नव्हती आम्हाला तेवढी. आणि कारण तुम्हाला घाम सुटलाय मला पोलीसवाले दिसतोय. तुम्ही तिथून तेवढ्या लांबून चलत आले मेन एंट्री पासून, गेट पासून, जी कमान आहे तिथून. जर तुम्हाला माहिती असतं तर तुम्ही चालत नाही असते, कारण तुमची गाडी इथं आतमध्ये येऊ शकते. फक्त तुमच्यासाठी सोय आहे बरं का ती, बाकीच्यांसाठी नाही. तर मित्रांनो, मला हेल्थ माहिती आहे, जे आपले जे हँडिकॅप बंधू आहेत ना, त्यांच्यासाठी सुविधा आहे की ते गाडी आतमध्ये डायरेक्ट या गेटपर्यंत आणू शकतात आणि इथं गाडी लावून परत घेऊन जाऊ शकतात. कारण तिथं सिक्युरिटी गार्ड बसलेला असतो, त्यांना विचारायचं कधी पण आणि गाडी आतमध्ये आणायची आणि इथं गाडी पार्क करून दर्शनाला जायचं. कसं आहे, आता यांची जी अडचण आहे ना, ती फार मोठी आहे मित्रांनो. त्यामुळं माहिती करून घ्या आणि गाडी आपली आतमध्ये घेऊन या आणि दर्शन घेऊन जावं. आता त्यांची किती बघा ना तुम्ही, घाम निघाला त्यांचं पूर्ण. तुम्हाला माहिती नव्हती म्हणून हे घडलं का? हो, माहिती नव्हती आम्हाला. हां हां हां. काय सांगचाल मग बाकीच्यांना की बाबा माहिती द्यायचं का नाही? हो, आता तुम्हाला जसं हैराणी होती तसं दुसऱ्यांची हैराणी होऊ नये. हो, यायला पाहिजे इथे. आणि इथे तुमच्या माहिती करता गाडीची व्यवस्था आहे, सगळं काही आहे. गाडीची पार्किंग नाही, गाड्या 2 लागल्यात, इथं जागा लावू शकतो आपण. हो, लावू शकतो. तर मित्रांनो, मला म्हणायचे, आता या दादांचं माहिती नव्हती म्हणून ठीक आहे, पण आता मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर हँडिकॅप वगैरे असाल, अपंग असाल, तर सरळ त्या कमानीपासून गाडी आतमध्ये सिक्युरिटी गार्डला विचारायची आणि आतमध्ये आणायची आणि मग इथून दर्शन करून परत न्यायची. काय अडचण नाही आहे, फ्री आहे एकदम. तर मंडळी, रांगेला लागून जसं आपण पुढे आलो की नाही, पुढे आल्याच्या नंतर सुरुवातीला आपल्याला मोषक महाराज दिसतात. हे बघा, इथं बसलेले मोषक महाराज आहेत, बाजूला मोदक आहे आणि 2 हत्ती आहेत. हत्ती मेन द्वार आहे, इथून आपल्याला आतमध्ये जायची एंट्री भेटते बरं का. इथून मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. आता मंदिर मित्रांनो आपल्याला आतून दाखवता येणार नाही, बाहेरूनच दाखवं लागेल, कारण इथं परमिशन नाही आहे. ते उंदराच्या कानामध्ये आपले काहीतरी घरानं सांगतात. मी ते पण गोष्टी बघितलं आहे. मुलं असतील, कोणी असू द्या, दर्शन करून बाहेर पडताना आपल्याला समुद्र दिसतो बरं का. नंबर 1 या अशा पायऱ्या येतात, शिड्या उतरून समोर जायचं आणि मग आपल्यासमोर मोठा असा समुद्र दिसायला बघणार. बघा कसा समुद्र, लाटा वगैरे जबरदस्त. मित्रांनो, तुम्हाला जर व्हीलचेअरची गरज असेल, आपल्यासोबत जर एखादी व्यक्ती अशी असेल की त्यांना चालता येत नाही किंवा जास्त पळता येत नाही, तर अशांसाठी आपल्याकडे इथं व्हीलचेअरची पण सेवा उपलब्ध आहे. त्याच्यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे, महाद्वार येथील सुरक्षा रक्षकांशी संपर्क साधावा. तर तुम्ही सिक्युरिटी गार्डसोबत संपर्क साधू शकता व्हीलचेअरची तुम्हाला जर गरज भासत असेल तर. मित्रांनो, आपली कार तर मध्ये आणू शकत नाही इकडे मंदिराकडं, पण आपले मोटरसायकली मात्र आणू शकतो आपण. हे बघा, बऱ्याच मोटरसायकली तुम्हाला पार्किंग केलेल्या दिसतील इथं मंदिर परिसरामध्ये. तर मोटरसायकल आणू शकता. मी 1-2 विचारलं पण बायकरला, की ते म्हणले मोटरसायकल तुम्ही आणू शकता, काय अडचण नाही, फक्त 4 व्हीलर नाही आणू शकत, तिकडे पार्किंगला जागा आहे 4 व्हीलर. त्यामुळं जे बाईकवरती आपले मित्र येतात ना, त्यांना चांगलं आहे, डायरेक्ट इथं पार्किंग मिळते तुम्हाला, काही अडचण नाही. तर मंडळी, दुपारी 12 वाजता आरती होते. आरती झाल्याच्या नंतर लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम असतो बरं का. 12:30 ते 2 अशा टायमामध्ये इथं प्रसाद भेटतो आतमध्ये. मंडळी, आपण गणपतीपुळ्यामध्ये आलो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. बऱ्याच जणांना इच्छा असते की अन्नदान करावं,
तर ते अन्नदान करण्यासाठी पण इथं सुविधा आहे. ते कशा प्रकारे केले जाते त्याचं सगळं प्रोसेस मी तुम्हाला सरांकडून माहिती घेऊन देतो. तर चला मग त्यांच्याकडनं ऐकू अन्नदान करण्यासाठी काय काय प्रक्रिया आहे काय नाही. नमस्कार सर. ते दुपारी 12:15 ते 2 या वेळात भक्तांना मोफत प्रसाद दिला जातो. दुपारी 12 वाजता आरती होते. आरती झाल्यानंतर 12:15 ते 2 त्यावेळेस जेवढी लोकं येतात दर्शनासाठी त्यांना दुपारी खिचडी, बुंदी, लोणचं असा प्रसाद असतो. आणि संध्याकाळी 7 वाजता आरती होते. 7:15 ते 8:15 या वेळात जेवढी लोकं येतात त्यांना पुलाव आणि शिरा असा स्वरूपात प्रसाद दिला जातो. अच्छा, या गोष्टीची प्रोसेस कशी आहे नेमकं? समजा एखाद्या भक्ताला जर अन्नदान करायचे इथं येणाऱ्या तर त्यांनी कसं करावं, कुणाला भेटावं, काय प्रोसेस आहे? तर आपल्याला साधारण 21 रुपयापासून आपण अन्नदान करू शकता. अच्छा. आपल्याला पूर्ण दिवसाचं अन्नदान करायचं असेल, विशिष्ट दिवसाला आपल्या पुढच्या तारखेला करायचं असेल तर त्याला 5,000 रुपये भरून आपण अन्नदान करू शकता. अगोदर आपण किंवा त्या दिवशी जरी येऊन पैसे आपण भरले तरी त्या दिवशी तो अन्नदान करायचं असेल तर तो करू शकता. किंवा त्याच्या अगोदर 4 दिवस अगोदर आपण नाव केलं की ती तारीख आपल्याला भेटू शकते. पूर्ण दिवसाचा अन्नदानाला 5 रुपये खर्च येतो. साधारण 5 रुपये मी ठेवलेला खर्च जास्त येतो, पण साधारण एका दिवशी 1, 2, 3 अशी नावं असतात. अच्छा, ऑनलाईन पेमेंट पण करता येतं का? ऑनलाईन पेमेंट पण करू शकतो. समजा एखादा भक्त घरी बसून आहे त्यांच्या गावामध्ये, जिल्ह्यामध्ये, हो. त्यांना जर इथं अन्नदान करायचं असेल हां, फलाण्या तारखेचं तर तेही करू ते शकतात. पण करू शकतात, ऑनलाईन पण करू शकतात. अच्छा. आणि आणि हे समोर जे डिस्प्ले लावलेला आहे हां, ती 5,000 रुपये भरलेल्याचं नाव आहे. जो अन्नदाता आहे हां, त्यांची पूर्ण माहिती इथं त्यांची असते ना? माहिती आहे दिलेली. आजचे अन्नदाते बघा, हां, ते दिशांत जितेंद्र कुशिरे, हो. अशी पूर्ण माहिती इथं त्यांनी डिस्प्लेवरती देतात. डिस्प्ले मित्रांनो, तारीख, वार, टायमिंग सगळ्या गोष्टी असतात. ते बघा, ते साताऱ्याचे येतं, अशी पूर्ण माहिती दिलेली आहे. तर इकडं हे मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि हे इकडं अन्नदान जे आपण जेवण करतो, प्रसाद घेतो की नाही, इथं खुर्च्या लावले जातात आणि आतमध्ये एक हॉल आहे. या हॉलला चालू होतो. या हॉलमध्ये अन्नदानाची सुविधा असते मित्रांनो. इथं टेबल वगैरे, खुर्ची वगैरे लावतात आणि लोक बसून महाप्रसाद घेतात. तर सर, कॉन्टॅक्ट कसं करायला लागेल कॉन्टॅक्ट संस्था अन्नदात्याला? हां, आपण इथे आलात समजा तरी आपल्याकडे लगेच कॉन्टॅक्ट करू शकता. ऑनलाईन करायचं ऑनलाईन करू शकता. कॅश पेमेंट असेल तर कॅश पेमेंट करू शकता. लगेच त्याची पावती दिसतात आपल्याला दिली जाते. अच्छा. ऑनलाईनची पावती पण आपल्याला नंतर पाठवली जाते पोस्टानंतर. अच्छा. ऑफिशियल कोणची वेबसाईट वगैरे आहे का आपली? आहे ना. काय नाव नाही? तो नाही वाटलं तर ते हे दाखवा आम्हाला. कार्ड दाखवतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे, श्री क्षेत्र गणपतीपुळे, तालुका जिल्हा रत्नागिरी, मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि खाली ईमेल ID, वेबसाईट वगैरे टाकलेला आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. सरांनी आपल्याला माहिती एवढी जबरदस्त दिलेली आहे, अशी माहिती कोणी देऊ शकत नाही. एक नंबर वाटलं. आणि तुम्हाला जर अन्नदान करायचं असेल तर तुम्ही निश्चितच करू शकता. या वेबसाईटवरती, या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कारण बरेच जणांना अन्नदान करायचं आवडतं, त्यामुळे माहिती नसते म्हणून लोक त्याच्यापासून वंचित असतात. आता मी हे व्हिडिओ टाकण्याचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येकाला माहिती असावं की इथं अन्नदान स्वीकारलं जातं आणि हजारो लोक इथं महाप्रसाद घेतात. मित्रांनो, गणपतीपुळ्यामधील मंदिरातील दैनंदिन उपक्रम कसा आहे बघा, इथं बोर्ड लावलेला आहे. या प्रकारे पूर्ण माहिती आहे. सगळा टाईमटेबल याच्यावरती लिहिलेलं आहे. पहाटे 5 ते रात्री 9 दर्शन वेळ आहे आणि आरतीचा वेळ आहे पहाटे 5 वाजता, दुपारी 12 वाजता, सायंकाळी 7 वाजता आणि रात्री 8:45 आणि प्रसादाची वेळ आहे दुपारी 12:30 ते 2 आणि सायंकाळी 7:15 ते 8:15. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी मुख्यद्वारामध्ये आता आपण आलो मित्रांनो. इथून मुख्यद्वार चालू होते मंदिराचं. आतमध्ये तुम्हाला लोक दर्शन करताना दिसतील. पण तर मित्रांनो, आपण आता ही व्हिडिओ आतमध्ये दाखवू शकत नाही कारण परमिशन घ्यावं लागते. आतमध्ये सभामंडप आहे, लोक बसतात तिथं. दर्शन करून येऊन लोक अशी आतमध्ये बसतात आणि समोरच गणपती बाप्पाची मूर्ती आहे, दर्शन होतं आपल्याला. आतमध्ये आपण जाऊन व्हिडिओ काढू शकत नाही मित्रांनो. तर हे अशा प्रकारे मंदिर खूप छान सुंदर. मंडळी, 1 2 3 4 5 हे जे खांब दिसतात की नाही, हे खांब का आहेत, कशासाठी आहेत याचा इतिहास तरी मला माहीत नाही. कारण अशीच खांब त्याही साईडला आहेत. तर तुम्हाला जर कोणाला माहिती असेल हे खांब का आहेत, याचं काय नेमकं उद्देश आहे, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडं हे कौलारूचं असं ऑफिस असल्यासारखं काहीतरी आहे.
बहुतेक इथं ऑफिस असेल किंवा एखाद्या पुजाऱ्यांचं घर असेल. आणि हे बाजूला इकडं समुद्रकिनारा बाहेरच्या बाजूला. आणि इथं लोक बघा आपल्या फॅमिलीसोबत आपल्या मित्रांसोबत सेल्फी कोणी व्हिडिओ काढतोय ग्रुपमध्ये. तर मंडळी तुम्ही जर तुमच्यासोबत ड्रोन आणलेला असेल तर इथं ड्रोनला अलाउड नाही मित्रांनो. सरळ सरळ बॅनरवरती लिहिलेलं आहे इथं ड्रोन उडवण्यास मनाई आहे. मंदिर कमिटीने इथं लावलेला हा बोर्ड आहे मित्रांनो. याची तुम्ही नक्की काळजी घ्या. नाहीतर तुम्ही ड्रोन उडवायला जाचाल विदाऊट परमिशन तुम्हाला फाईन बसण्याची शक्यता असते. त्यामुळं ही माहिती तुम्हाला असावी म्हणून मी टाकलेलं आहे, दुसरं काहीच नाही. मंगल मूर्ती. एक काकू हे उंदीर आहे ना गणपतीचं जे वाहन आहे तिथं थांबून एका दुसऱ्या काकूला सांगत होती की घरची उंदरं मारायची एक सुद्धा जिवंत सोडायची नाही आणि इथे येऊन उंदराच्या पाया पडायचं. हे कसली भक्ती आहे म्हणत. तर मलाही मोठा प्रश्न पडला की खरंच प्रत्येकजण उंदरं मारतोय घराघराने दुकानामध्ये कुठे असतं आणि इथं येऊन मात्र पाया पडतात आणि कानामध्ये मागणं मागतात. हे मलाही समजलं नाही बरं का. मला ते काकूचं आवडलं म्हणून म्हणलं चला एक गोष्ट शेअर करावा तुम्हाला की खरंच आपण घरामध्ये उंदरं मारतो कारण उंदरं आपलं नुकसान करतात म्हणून. आणि इथं आल्याच्या नंतर आपण त्याच उंदराच्या पाया पडतो कानामध्ये काहीतरी सांगतो आणि देवाकडनं काहीतरी मागतो. ही गोष्ट मला पण हजम झाली नाही बरं का. इथं छोटंसं मॉल असल्यासारखं आहे, दुकानं आहेत भरपूर. इथं मला एक दुकान दिसलं कोकमवडी, पुन्हा आपलं फणस असतं का नाही फणसाच्या झाडाचं काहीतरी बनवलं त्यांनी फणस पोळी म्हणून, पुन्हा आंब्याची वडी, अशा नवीन नवीन गोष्टी आहेत त्यांच्याकडे. तर चला गणपतीपुळ्यात आला तेव्हा काहीतरी खरेदी झाली पाहिजे, काहीतरी वेगळं घरला घेऊन जायला पाहिजे की नाही. हे आपल्या स्टॉलमध्ये काय विशेष आहे म्हणजे काय भेटतं आपल्याकडं? आंबावडी आहे, परत फणसवडी, आवळावडी, कोकमवडी आहे, अननसवडी आहे, आंबापोळी आहे, फणसपोळी आहे. अच्छा, आता हे जे तुम्ही म्हणताय आंबापोळी, हां, हे महाराष्ट्रामध्ये जास्त करून बघायला मिळत नाही आम्हाला. हे पहिल्यांदाच बघतोय मी गणपतीपुळेमध्ये येऊन आंबापोळी. याची किती दिवस चालतं? 6 महिने. 6 महिने चालतं का? किती रुपयाला आहे? 100 रुपये. 100 रुपयाला एक पोळी आहे का? म्हणजे गोड असते एकदम. गोड असते. म्हणजे हे घरगुतीमध्ये बनवतात का तुमच्या इकडे कोकणामध्ये? हो, घरगुती आहे. कुठले फॅक्टरी वगैरे नाही? नाही. अच्छा अच्छा, म्हणजे रत्नागिरीमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये हे बनतं समजा, गावातलीच लोक बनवतात. तर मित्रांनो हे बघा हापूस आंबावडी, हे किती पाव किलोचं असतं का? 200 ग्राम आहे. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये वड्या बनवलेल्या आहेत, बर्फी टाईप असते. मिठाई टाईप आहे ना. अजून काय दुसरं तुमच्याकडं? फणसवडी. मित्रांनो फणसाच्या वड्या बनवल्या त्यांनी. तुम्हाला जर गणपतीपुळ्यामध्ये आलो तर अशा गोष्टी घरला घेऊन जायला मिळणार आहेत. आपले जी लहान लेकरं आहेत किंवा, कारण हे बेसिक नाही मित्रांनो, हे कॉमन नाही. कारण हे कोकणामध्ये आलं की तुम्हाला ह्या गोष्टी बघायला मिळणार आहेत, खायला मिळणार आहेत. आता हे कोकमवडीबद्दल सांगा की ताई आम्हाला जरा. कोकमवडी म्हणजे काय असते नेमकं, कशाची बनलेली असते, काय टेस्ट असते, कशापासून? आमसूल. अच्छा, हां. कोकम सरबत वगैरे बनवतात ना, हां हां. त्याच्यापासून कोकमचा पल्प काढून बनवलेली असते. अच्छा अच्छा. टेस्ट कशी असते याची? आंबट गोड असते. आंबट गोड असते का? अच्छा, कितीला आहे ते? 50 रुपये. 50 रुपयाला आहे का? तर 100 ग्रामचं वेट दिसतं याच्यावरती. मी तर पहिल्यांदाच पाहतो मित्रांनो कोकमवडी म्हणून. अजून काय वेगळं आहे तुमच्याकडं नवीन? हे आवळावडी, चिंचवडी. आवळावडी, चिंचवडी. तर प्रत्येक वस्तू 100 ग्रामची दिसते मित्रांनो. हे बघा आवळावडी, अशा याच्या वड्या बनवलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी नवीन आहेत. पुन्हा आंबा मोदक आहे, हे बघा आंबा मोदक. तर मित्रांनो तुम्हाला जर या गोष्टी, आपल्या इकडे काजू कसं आहे हो? काजू हे 1200 रुपये किलो आहे, 600 रुपये अर्धा किलो. 1200 रुपयाला किलो आहे का? हां. अच्छा अच्छा. इकडे कोकणमध्ये काजूची शेती असते नाही का? हां. अच्छा अच्छा. तर मंडळी गणपतीपुळ्यामध्ये आलो आहे आणि काहीतरी खरेदी केलीच पाहिजे. त्यामुळं मी चला म्हणलं जरा शॉपिंग करू. आणि इकडं माझी नजर गेली तर मला आंबावडी, फणसवडी अशा काही बऱ्याच गोष्टी नवीन नवीन दिसल्या. त्यामुळं म्हणलं चला एक ब्लॉग घ्यावं. तर या दिदीकडे आलो होतो, ब्लॉग घेतला. कसा वाटला ब्लॉग? आणि तुम्हाला जर घ्यायची आवड असेल तर नक्की तुम्ही गणपतीपुळ्याच्या या छोटंसं मॉल आहे त्याच लाईनमध्ये हे आमचं दुकान आहे. तुमच्या दुकानचं नाव काय? प्रशांत कोल्ड ड्रिंक्स. प्रशांत. लहान मुलं हरवल्यास अथवा आढळून आल्यास तात्काळ देवस्थान कर्मचारी, स्वयंसेवक किंवा पोलीस यांच्याशी संपर्क साधा. समुद्र स्नानात जाताना आपले कपडे मौल्यवान. आपको गणपतीपुळे कैसे लगा? बहुत शानदार, बहुत अच्छा, बहुत एंजॉय हुआ, बहुत आनंद आया एकदम. यहाँ का समुद्र समुद्र भी बहुत अच्छा है, इतना अच्छा है, बहुत
हवा जिसकी इतनी अच्छी है कि पूछो मत, बहुत बढ़िया है। और हवाएं भी बहुत अच्छी हवाएं भी ठंडी हवाएं चल रही है, हवाएं हाँ चल रही है। हवाएं चल रही है और इतना आनंद आ रहा है कि पूछो मत। यहाँ से जाने की अब इच्छा ही नहीं हो रही है। हाँ, जाने की इच्छा नहीं हो रही, बैठे रहो बस यहाँ पे आराम से। हाँ, यहाँ लगता है हल्का हल्का बारिश का मौसम होने वाला है, ऐसा लग रहा है। होने वाली है। बहुत अच्छा लग रहा है, बहुत ही अच्छा लग रहा है। गणपति तो इतने अच्छे हैं, हाँ। मन एकदम शांत हो गया। और दर्शन भी गणपति पूरे आके दर्शन भी बहुत अच्छे से हो गए। हाँ। हमने प्रसाद भी ले लिया है। बहुत बढ़िया लगा, आनंद आ गया। कुल मिला के यहाँ आने का हम लोग को उद्देश्य पूरा हो गया। देश में पूरा। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। विश्वास ठेवू नका. सर्व गणेश भक्तांचे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे हार्दिक स्वागत करीत आहे. समुद्राच्या पाण्याचा अंदाज नसल्यामुळे कृपया समुद्र स्नानात जाऊ नका. जायचं असल्यास समुद्राच्या भरती ओहोटीबाबत पूर्ण माहिती घेऊनच स्नानात जा. समुद्र हात लावू नका. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्या. समुद्राच्या भरती ओहोटीबाबत पूर्ण माहिती घेऊनच स्नानात जा. समुद्र स्नानात जाताना आपले कपडे